ज्योती दांडगे रेसिपीजमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण उन्हाळ्यासाठी स्पेशल रेसिपी बनवूया मँगो आईस्क्रीम। आता मँगोचं सीझन आहे आणि आईस्क्रीम खायची सगळ्यांची इच्छा होतेच नाही का। त्याच्यामुळे आज आपल्याला मँगो आईस्क्रीम बनवायचा आहे आणि झटपट होणारा आणि कमीत कमी साहित्यामध्ये फक्त एकच वस्तू बाहेरून आणायची आहे, बाकी सगळं आपल्या घरामध्ये असतेच। उन्हाळ्याचा आंबे तर प्रत्येकाच्या घरी असतातच। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघू। हे बघा, मी हे 2 दशेरी आंबे घेतले आणि आता आपल्याला हे, आमच्याकडे हापूस आंबा मिळत नाही त्याच्यामुळे आम्ही दशेरीच घेतलेले आहेत। छान रंग येतो याने आईस्क्रीमला। आणि मी आता हे कापून घेते। प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते कापायची, माझी अशी आहे। किंवा तुम्ही असे कट करून पण फोडी करू शकता, म्हणजे पुन्हा फोडी करायचं काम नाही, असं पण करू शकता। आता दोन्ही आंबे असे फोडी करून घेते। आपल्याला मिक्सीला लावायचं आहे हे, अशा संपूर्ण दोन्ही आंब्याच्या फोडी करून घेते। हे बघा, मी आता हे आंब्याची जे आपल्या फोडी आहेत, आंबा कापलेला तो मिक्सरमध्ये टाकते। 2 आंब्यांचे फोडी आहेत ह्या, 1 बाउल झाल्यात आहे। आणि अर्धी वाटी साखर टाकते आणि हे 1 कप दूध टाकते आणि हे आता मिक्सरला छान याचा ज्यूस बनवून घेते। हे बघा, आपला असा ज्यूस तयार झाला। आता या ज्यूसचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। आंबा घेतला तेवढं आपण क्रीम घेतलं। आता हे क्रीम मी याच्यामध्ये टाकते। जे रेडीमेड क्रीम मिळते ते घेतलं मी। आणि त्याच्यामध्ये आता हे बघा, आता हँड मिक्सीने मी ही आपली साय पूर्ण फिटून घेते। कॉफी झाली पाहिजे ती। बघा, अशी आपण फेटून घेतली, आणखी थोडी फेटून घेऊया। साय फेटून घेतली। आता आपण त्याच्यामध्ये हा आंब्याचा ज्यूस टाकूया। साखर टाकलेलीच आहे आपण। मी या साईमध्ये 2 थेंब इसेन्स टाकला, मँगो इसेन्स। तो दाखवताना माझ्याच्याने स्किप झाला, त्याची तुम्ही नोंद घ्यावी। व 2 3 थेंब मँगो इसेन्स टाकला तर खूप छान फ्लेवर येईल तुमच्या आईस्क्रीमचा। मिक्स करून घ्यायचं छान। रंग बदलला छान आता।
आपण अशा प्रकारे छान हा फेटून घेतलेला आहे ज्यूस. आता आपण पुढे काय करतो ते बघूया. बघा, आपण गोल डबा घेतला. तुम्ही तुमच्याकडे जर चौकोनी डबा असेल तर चौकोनी पण घेऊ शकता. आता मी या डब्यामध्ये पूर्ण हा आपला जे बॅटर आहे ते काढून घेते. बघा, मी आता हे डबा आपला भरलेला आहे. त्याच्यावरती थोडी टुटी फ्रुटी टाकते, कारण छोटे मुलं आकर्षित होतात त्याच्यामुळे. छान तयार झाला की त्यांना हा डबा दाखवायचा. मग बघा कशी मजा येते. तुमच्या घरात जर छोटे मुलं असतील तर तुम्ही अवश्य ही रेसिपी करून बघा. सोपी आहे. क्रीम रेडीमेड वापरल्यास ही रेसिपी खूप सोपी होते. आणि आता एकदा याला टॅप करून घ्यायचं खाली आणि झाकण लावायचं डब्याचं. आणि आता हा डबा फ्रीजरमध्ये ठेवायचा. हा डबा आता आपण 12 तास फ्रीजरमध्ये ठेवूया आणि नंतर बघूया आपला आईस्क्रीम कसं झाला ते. हे बघा, 12 तासानंतर आपला आईस्क्रीम कसा झाला फ्रीजरमध्ये ते आपण बघूया. वाव, छान. बघा, छान झालेला आहे. आता आपण बघा कसं झाला. एकदम कडक पण नाही आणि सॉफ्ट पण. आता आपण सर्व करूया. स्ट्रॉबेरी जर छोट्या मुलांना आवडत असेल तर त्यांना वरचा द्यायचा. बघा, आपलं कसं झालं आईस्क्रीम. छान दिसायला तयार, रेडी आणि झटकीपट. आपण याला सजवूया आता. बघा कसं छान झालं आपलं आईस्क्रीम. चला आता आपण टेस्ट बघूया. बघा, झालं आपला शानदार आईस्क्रीम तयार. चवीला तर खूपच अप्रतिम झाला. आणि तुम्ही बघितलेच असेल. पूर्ण व्हिडिओ बघा. आणि करायला किती सोपी, कोणालाही कंटाळा येणार नाही असा. आणि मुलांना सुट्टीच्या दिवशी भरपूर आईस्क्रीम करायचा आणि मनसोक्त खाऊन द्यायचा. चला तर मग माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा. धन्यवाद.